नमस्कार, तुमचे स्वागत आहे एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. आज आपण तुम्हाला घेऊन आलेलो आहोत अहिल्यानगर जिल्ह्यामधील कर्जत तालुका आणि कर्जत तालुक्यामधील एक गाव राशीन. आणि या राशीन या ठिकाणी आज मंगळवार आज भरलेला आहे गायांचा बाजार. शेतकऱ्यांना जोड व्यवसाय म्हणून आज शेळीपालन, गाईपालन हा व्यवसाय मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये केला जातो. परंतु आपण घेतलेली जी गाय आहे ती चांगल्या प्रकारचे दूध देणारी आहे का, त्याची फॅट चांगली लागेल की नाही, मग कोणत्या प्रकारची गाय निवडली पाहिजे. सध्या आम्ही बाजारामध्ये फिरून पाहिल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे या ठिकाणी गुरांचा बाजार आहे, पण या ठिकाणी फक्त आणि फक्त जर्सी गाय जी आहे, संकरित गाय आपण मराठीमध्ये ज्याला म्हणतो, याच यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. बरं असो, काळाची गरज आहे. दुग्ध व्यवसायामध्ये आपल्याला यशस्वी होण्यासाठी अशा प्रकारच्या संकरित गायींची गरज आहे. जास्त दूध त्यापासून मिळाले पाहिजेत, यासाठी कोणत्या प्रतीचा वाण, कोणत्या प्रकारची गायी आपण बाजारामध्ये खरेदी केली पाहिजेत. अनेक वेगवेगळ्या व्हरायटीच्या गायी या ठिकाणी उपलब्ध होत्या खरेदी करण्यासाठी. तर आपल्यालासुद्धा जर दुग्ध व्यवसाय करायचा असेल आणि वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या व्हरायटीच्या संकरित गायी आहेत त्यामधला चांगला वाण जर तुम्हाला मिळवायचा असेल तर आपण राशीनच्या बाजाराला एक वेळेस भेट देऊ शकता. आणि त्या ठिकाणी आल्यानंतर आपणास ज्या पद्धतीची गाय हवी आहे त्या पद्धतीची गायी त्या ठिकाणी उपलब्ध होईल. कारण महाराष्ट्रभरामधून अनेक वेगवेगळ्या ठिकाणाहून या ठिकाणी गायी आणल्या जातात. खूप मोठा बाजार मंगळवारी या ठिकाणी भरतो आणि आपल्याला पाहिजे त्या किमतीमध्ये म्हणजे आपल्या प्रमाणामध्ये आपण पैसे त्या ठिकाणी देऊन योग्य प्रकारची गायी आपण खरेदी करू शकतो. भाकड जनावरे, दुभती जनावरे, गाभण जनावरे, सर्व प्रकारच्या गायी या ठिकाणी उपलब्ध आहेत. आपल्याला लगेच दुधासाठी पाहिजे असेल तर दूध देणाऱ्या गायी किंवा गाभण गायी, किंवा पैसे कमी असतील तर आपण भाकड गायी खरेदी करून आपण या ठिकाणी आपला गायीपालन, दुग्धपालन हा व्यवसाय उभा करू शकतो. अनेक वेगवेगळ्या भागामधून या ठिकाणी जनावरे येत आहेत. सकाळची वेळ आहे, अजून दिवसभर हा बाजार भरतो आणि या ठिकाणी डॉक्टरसुद्धा उपलब्ध आहेत. जर एखादी गाय तुम्ही शेतकऱ्याकडून खरेदी केली की 2-3 महिने गाभण असेल, मग तुम्हाला शंका येते की खरंच ही 2-3 महिने गाभण आहे किंवा नाही, हे तपासून पाहण्यासाठी या ठिकाणी डॉक्टरसुद्धा उपलब्ध असतात. ते गायीची तपासणी करून आपल्याला गायी खरेदी करता येते. सध्या दुधाचे बाजार थोडे तेजीमध्ये आहेत, म्हणजे 35, 36, 38 रुपयापर्यंत आहेत. त्यामुळे सध्या गायींच्या किमतीसुद्धा वाढलेल्या आहेत. गायींच्या किमती हा पूर्णतः दुधाच्या बाजारावर अवलंबून असतात. म्हणजे दुधाचे बाजार चांगले असले तर गायींच्या किमती वाढतात, दुधाचे बाजार उतरले तर गायींच्या किमतीसुद्धा उतरतात. काही ठिकाणी गीर स्वरूपाच्या गायीसुद्धा या ठिकाणी पाहायला मिळाल्या आहे. त्याचबरोबर म्हैशीचा सुद्धा बाजार या ठिकाणी भरतो. पूर्वी बैलांचा खूप मोठा बाजार या ठिकाणी भरत होता, परंतु अलीकडच्या काळामध्ये ट्रॅक्टरचा वापर वाढल्यामुळं बैलांची संख्या कमी झालेली आहे. त्याचबरोबर गावरान गायी ज्या आहेत, ज्या पूर्वी लोक पाळत होती, त्या गायींची संख्यासुद्धा आता कमी झालेली आहे आणि संकरित वाण जास्त उत्पन्न देणाऱ्या गायींची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. अलीकडच्या कालखंडामध्ये नोकरी मिळणं कठीण झालेलं आहे. त्यामुळं जे सुशिक्षित तरुण आहेत त्यांच्यासाठी हा एक व्यवसाय चांगल्या स्वरूपाचा आहे. जर तुमच्याकडे जमीन असेल, चाऱ्याची चांगल्या प्रकारामध्ये उपलब्धता असेल, तर तरुण पिढीने या व्यवसायाकडे वळायला हवे आहे. कारण आता प्रत्येकालाच नोकरी मिळणार नाही, त्यामुळे
हा एक पर्याय आता तरुणांच्या समोर उपलब्ध झालेला आहे. तरुणांनी कोणत्याही नोकरीच्या पाठीमागं न लागता तुम्ही जर 1-2 गायीपासून अशा प्रकारचा व्यवसाय जर सुरू केला तर भविष्यामध्ये निश्चित तुम्हाला यामध्ये फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हीसुद्धा नोकरी करणाऱ्या व्यक्तीप्रमाणे तुमची जी इच्छा आहे, तुमची जी स्वप्न आहे, तुम्ही या व्यवसायामध्ये सुद्धा पूर्ण करू शकता. या व्यवसायामध्ये जे काय धोके आहेत ह्याचासुद्धा आपण अभ्यास केला पाहिजेत आणि हा व्यवसाय आपण सुरू केला पाहिजेत. कारण आत्ता तरी ह्या पर्याय उपलब्ध आहे, भविष्यामध्ये असे पर्यायसुद्धा उपलब्ध राहणार नाहीत. म्हणून त्वरित या व्यवसायामध्ये उतरणं अत्यंत गरजेचं आहे. कारण दूध ही दररोजच्या वापरामध्ये लागणारी एक वस्तू आहे. त्यामुळे हिचा वापर दररोज केला जातो. त्यामुळे हा कधीही बंद न पडणारा व्यवसाय आहे. त्यामुळं नोकरीच्या मागे न लागता असा व्यवसाय सर्वांनी सुरू करावा.